चांगलं फिजिक मिळवण्यासाठी सध्या खूप प्रयत्न केले जातात. म्हणजे लोक अगदी नित्यनियमाने जिमला जातात, खूप छान डाएट फॉलो करतात किंवा योग साधना करतात. पण तरी सुद्धा दिवसभरातनं एकदा अशी वेळ येते की जेव्हा आपल्याला खूप भूक लागते. मग अशा वेळेला खायचं काय? कारण वजनही वाढू द्यायचं नाहीये, पोटही भरायचंय, तर ते न्यूट्रिशियस सुद्धा असलं पाहिजे. असे खूप सारे फॅक्टर्स आपल्या डोक्यात असतात. आयुर्वेदाने ह्या अशा वेळेसाठी साठेसाईच्या लाह्या हा सगळ्यात उत्तम पर्याय सांगितलेला आहे. साठेसाईच्या लाह्या म्हणजे जे आपल्याला पूर्वी प्रसादात किंवा सुक्या खाऊच्या स्वरूपात दिल्या जात असत. साठेसाईच्या लाह्या ह्या पचायला अतिशय हलक्या म्हणजेच लघु आहेत. इतकंच नाही तर त्या कफ आणि मेद शामक आहेत. म्हणजेच काय की वजन वाढवायला किंवा डायबिटीसला कारणीभूत ज्या दोन महत्वाच्या गोष्टी असतात, कफ आणि मेद, ह्या दोघांना त्या साठेसाईच्या लाह्या कमी करतात. इतकंच नाही तर त्या शीत आहेत म्हणजेच थंड आहेत, त्यामुळे पित्ताचं शमन करतात. त्या तृष्णाशामक आहेत म्हणजेच तहान सुद्धा भागवतात. कधी कधी क्वचित उलट्या होत असतील तर त्या उलटीला सुद्धा थांबवतात. अर्थात हे सप्लिमेंट आहे. पण सुक्या खाऊच्या स्वरूपात जर वजन कमी करताना तुम्हाला भूक लागली किंवा डायबिटीसमध्ये पथ्यामुळे भूक लागली तर साठेसाईच्या लाह्याचा नक्कीच तुम्ही खाऊ म्हणून सेवन करू शकता.